गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध अशा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी, शिवसैनिकांशी चर्चा झाली. सकाळपासून कागल असेल, करवीर असेल, शहरातील कोल्हापूर शहर असेल, इचलकरंजी, हातकणंगले, शाहूवाडी, त्याचबरोबर शिरोळ आणि राधानगरी अशा विविध विधानसभेच्या बैठका पार पडल्या. वरिष्ठ पदाधिकारी देखील होते, नेते होते, त्याचबरोबर पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य शिवसैनिक या सगळ्यांशी सविस्तर चर्चा. प्रत्येक विधानसभेवरती एक दीड 2 तास जे आहे ते चर्चा झाल्या. सकाळपासून सुरुवात 9, 9:30 पासून झाली ते आत्ता 11 वाजत आले. प्रत्येक विधानसभेमध्ये सविस्तर आढावा, पक्ष संघटना, पक्ष बांधणी कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे विधानसभेची तयारी सुरू आहे, शिवसेना असेल, महिला आघाडी, युवा सेना, लोकसभेमध्ये काय काय उणिवा होत्या त्या कशा प्रकारे आता या विधानसभेच्या अगोदर भरून काढायच्या आहेत. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सरकारच्या माध्यमाने विविध योजना ज्या सरकारने आणल्या त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचता आहेत का त्याच्याबद्दलचा आढावा देखील घेण्यात आला. लाडकी बहीण योजना जी सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना आणि त्याचबरोबर मोठा उत्साह, मोठा रिस्पॉन्स जो आहे हा लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला आला. आत्तापर्यंत मला वाटतं 1.25 कोटीपेक्षा जास्त महिलांना महाराष्ट्रामध्ये याचा लाभ झाला. या देखील हातकणंगले लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा या दोन्ही लोकसभेमध्ये मोठा प्रतिसाद या योजनेला लाभला. कुठे कुठे तर 1 लाखाच्या वर लाभार्थी तयार झालेले आहेत, कुठे 60,000 आहेत, कुठे 70,000 आहेत. आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या माध्यमाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या नोंदणी झाल्या, लोक लाभार्थी झाले. त्याचबरोबर लेक लाडकी योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत 7.5 HP पर्यंतचं वीज बिल माफ असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमाचा विषय असेल, 6,000 रुपयाचं अनुदान असेल, या सगळ्या विषयांवरती सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर काही सजेशन आले की बाबा फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 7.5 HPचं 10 HP करा, 15 HP करा, अशा वेगवेगळ्या. त्याचबरोबर काही लोकांना KYCमध्ये प्रॉब्लेम येतो लाडकी बहीणला. अनेक सूचना देखील वेगवेगळ्या मतदारसंघातून आमच्यापर्यंत आल्या. एक पूर्ण सविस्तर आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही जाणार आहोत. त्यांना इकडची परिस्थिती काय आहे, जेव्हा आपण हा दौरा करतो या दौऱ्यामागचा हेतू इतकाच आहे की ग्राउंड लेवल रिॲलिटी काय, ग्राउंड लेवलवरती काय चाललं आहे हे कार्यकर्त्याच्या माध्यमाने आपल्याला कळत असतं. प्रत्येक कार्यकर्ता गावातील, जिल्हा परिषद गटातील हा इथे व्यक्त झाला. त्यांनी आपापल्या समस्या काय आहेत, काय परिस्थिती आहे या देखील गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि ह्या सगळ्याचा अहवाल जो आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. बोला. त्याचबरोबर महिला आघाडीने देखील घेतलेला आहे. घरोघरी पोचून लोकांना नोंदवून घेऊन त्या ठिकाणी बेनिफिशरी करण्याचं काम, लाभार्थी करून घेण्याचं काम शिवसैनिकांनी देखील केलेलं आहे. त्यांना अजून मी सांगितलेलं आहे की जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपण सगळ्यांनी पोचा आणि जास्तीत जास्त लाभार्थी कसे अजून होतील निर्माण
कारण की प्रत्येक घरामध्ये लाभार्थी होणार आहे या योजनेच्या माध्यमाने. तर तसं काम जे आहे हे कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून ऑलरेडी सुरू आहे. मी पूर्ण दिवसामध्ये 2 महिला मेळावे, लाडकी बहीण मेळावे इथे देखील उपस्थिती दिली. त्या ठिकाणी महिला खूप उत्साही होत्या या योजनेला घेऊन. त्यांचं म्हणणं होतं की पहिल्यांदा कुठल्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी विचार केला आणि आमच्यासाठी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचं काम जे आहे या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने केलेलं आहे. तर महिलांमध्ये पण एक चांगला प्रतिसाद आहे, उत्साह आहे. या योजनेचा कितपत लाभ आगामी विधानसभा निवडणुकीत होईल? बघा, मला वाटतं ही जी योजना आहे ती काय फक्त निवडणुकीला समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून की त्यांच्या मतांचा आम्हाला फायदा झाला पाहिजे असं नाही. गेले 2 वर्ष माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, तळागाळातील लोकांसाठी निर्णय घेतले. आज तर पहिली अशी योजना जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दलचा उत्साह लोकांमध्ये आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. पण याच्याबरोबर लेक लाडकी योजना पण आम्ही केली, वयोश्री योजना पण आम्ही केली, त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील आम्ही केली. शेतकऱ्यांना देखील आम्ही पीक विमा 1 रुपयामध्ये दिला. 6000 रुपये जे अनुदान केंद्राकडून मिळवतो त्याच्यामध्ये अजून ॲड 6000 रुपये करण्याचं काम देखील आमच्याच सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल मोठ्या प्रमाणामध्ये, सगळ्यात जास्त कामं कुठल्या राज्यामध्ये होत असतील तर ते महाराष्ट्र राज्य 1 नंबरचं आहे की ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं नंबर 1 काम होतं आहे. तर ह्या काही सगळ्या गोष्टी निवडणुका समोरून ठेवून केलेल्या नाही. या ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे, ज्या लोकांसाठी सरकारने ज्या प्रकारे काम केलं पाहिजे याच्या विरुद्ध 2.5 वर्षांमध्ये जेव्हा पूर्णपणे ताकद होती तेव्हा 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस फक्त मंत्रालयात जाण्याचा एक मोठा विक्रम देखील केलेला आहे काही लोकांनी. तेव्हा सगळ्या योजना बंद करण्याचं काम केलं, तेव्हा सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बंद करण्याचं काम केलं. पण आमच्या सरकार जेव्हा आलं तेव्हा हिंदू सणांवरची सगळी बंदी बाजूला केली. सगळे सण उत्सव मोठ्या जोरात साजरे होऊ लागले आणि प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत न्याय कसा मिळेल, प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत योजना कशा जातील ह्याच्यासाठी आमचं सरकार काम करतं आहे. तर मला वाटतं हे जी एवढी सगळी कामं गेल्या 2 वर्षांमध्ये केलेली आहे ह्याचा पूर्णपणे विचार जो आहे हा जनता नक्की करेल. उमेदवारी मागणीवरून या संदर्भात काही चर्चा झाली काय किंवा किती प्रतिसाद उमेदवार मागणी? नाही, प्रतिसाद सगळ्या ज्या विधानसभांच्या इथे आम्ही बैठका घेतल्या त्या प्रत्येक विधानसभेमध्ये जे आहे हे इच्छुक जे आहेत आणि मागणी जी आहे ही जोरात होती. नाही साहेब, आता काय झालं आहे की आपल्या विद्यमान आमदाराचा अपक्ष आहे ते आपले सहयोगी आहे ना, आता त्यांची पण लढायची शिवाय आणि आता आपण आपल्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून ते आता आमच्या बरोबरच आहेत, थांबून अरे असं अरे बघा, इथे जे आहेत जो निर्णय माननीय मुख्यमंत्री असतील किंवा बाकी पक्षाचे जे अलायन्समध्ये आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आणि घटक पक्ष, या सगळ्यांचा अधिकार आहे की कोणाला कुठून उमेदवारी द्यायची ती. आज फक्त हा आढावा बैठक घेण्यात आली की बाबा कोणाची ताकद किती आहे, कारण की इथे लगेच एकदम समोरासमोर सगळ्या गोष्टी कळत असतात की कोणाची ताकद, कुठल्या कार्यकर्त्याची, कुठल्या पदाधिकाऱ्याची ताकद किती आहे, कशा प्रकारे वातावरण खाली ग्राउंड लेवलला आहे. हा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जो आहे तो मिळत असतो. हा सगळा आढावा घेऊन जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते मुख्यमंत्री महोदय जे आहे ते निर्णय घेतील. ज्या वारंवार म्हणजे जे वर्षानुवर्ष शिवसेना लढते आज त्याच्यावरती आढावा बैठक जे आहे ते आम्ही सकाळपासून घेतला. हातकर्णी मतदारसंघामध्ये एक माझे आमदार आपल्या संपर्कात आहे, त्यांचा काय पक्ष नाही, मला तर अजूनपर्यंत माझ्या कोणी संपर्कामध्ये नाही आहे. साहेब, मगाशी लाडकी बहीण योजनेचा आपण उल्लेख केला. इचलकरंजीमध्ये काही राष्ट्रीयकृत बँका आहेत ते महिलांना प्रतिसाद देत नाहीत, महिलांना अक्षरशः हाकलून लावतात. त्याच्यामध्ये मायक्रो फायनान्सिंगचा एक विषय आहे, तो देखील आम्ही मुख्यमंत्री मोदयांपुढे मांडू आणि त्याचबरोबर त्यातून कट करतात. त्याच्यामध्ये जे आहे ते काही पैसे कट होत आहेत, त्याचा GR देखील शासनाने काढलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे शासन त्यांच्या मागे लागलेले. त्याच्या बैठका देखील आम्ही घेऊ, लोकल लेवलला घेऊ आणि वरच्या लेवलला देखील सरकारच्याकडून इन्स्ट्रक्शन जे आहे ते बँकेला जातील. हां, जाणार ना, अहवाल जाणार. त्याच्यानंतर जे आहे हे सगळे घटक पक्ष आणि लोकसभेमध्ये जे बरोबर होते या सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आहे हे इथे निर्णय घेतले जातील. सर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळचा पालिकेला 2 खासदार होते, 6 आमदार शिल्लक.
कधी पुन्हा येणाऱ्या विधानसभेला शिवसेनेचे आमदार महायुतीचे जे आहेत या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन्ही लोकसभेमध्ये जास्त मॅक्झिमम आमदार जे आहेत हे महायुतीचे असतील. मी तुम्हाला आजच सांगतो, कारण की जे परिस्थिती आहे, जो प्रतिसाद आहे, ज्या योजनेचा प्रतिसाद आहे, ज्या प्रकारे काम केलेलं आहे, जी लोकप्रियता आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांची, त्यांच्यावरती असणारा विश्वास आहे. आता तर ग्राउंड लेवलचे रिपोर्ट घेऊन आम्ही चाललो आहे. मध्ये तर मगाशी मी थांबलो होतो तेव्हा भर पावसामध्ये महिला थांबल्या होत्या. भर पावसामध्ये महिला थांबल्या होत्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांना संदेश देण्यासाठी की आमचा संदेश आणि आमची राखी जी आहे ती मुख्यमंत्री मोदयांपर्यंत पोचवा, की आमच्याबद्दलचा विचार करणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे, पहिलं सरकार आहे. तर एक चांगलं वातावरण जे आहे हे पूर्ण या मतदारसंघांमध्ये आहे आणि चांगलं चित्र येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहेब रवींद्र मानेने गेल्या 2 वर्षात सर्व काही गावागावात शिवसेना पोहोचवली, त्यांना संधी देणार का विधानसभेत संधी त्यांना देणार का? बघा, मी एक कार्यकर्ता आहे, जे मला काम आज दिले आढावा घेण्यासाठी, ते घेण्यासाठी इथे आलो आहे. सर्वस्वी अधिकार जो आहे हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी असणार, आणि जो चांगला काम करतो, जो चांगलं संघटना वाढवतो, जो चांगलं पक्षवाढीचं काम करतो, त्याला संधी देण्याचं काम जे आहे ते मुख्य नेते मुख्यमंत्री नक्कीच जे आहे ते आमच्या पक्षामध्ये होत असतं. आणि लोकसभेचं बोलायला गेलं की लोकसभेमध्ये जे आहे खोटं नरेटिव्ह पसरून, खोटं बोलून काही विशिष्ट समाजाची मतं जी आहेत ती यांनी घेतली. आरक्षण बदलणार, त्याचबरोबर संविधान खतरे में, या सगळ्या गोष्टी पसरवल्यामुळे जो आहे तो आपल्याला हे चित्र बघायला मिळालं. पण ते चित्र जे आहे ते विधानसभेमध्ये राहणार नाही. आता त्यांना माहिती पडलेलं आहे की बाबा हे सरकार जे काम करतं हे विशिष्ट धर्मासाठी किंवा समाजासाठी करत नाही, हे सगळ्या समाजासाठी करतं. आणि हे जे 1500 रुपये आलेले, 3000 रुपये आलेले, ते काय विशिष्ट समाजाच्या खात्यामध्ये गेले नाही, सर्व समाजाच्या खात्यांमध्ये, सर्व समाजाच्या महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत, सर्व धर्मीय महिलांच्या खात्यामध्ये हे गेलेले आहेत. आणि मला वाटतं ह्या ज्या प्रकारे काम चालू आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारचं, ते पाहून जे आहे ते आता विरोधकांचं पायाच्या खालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे. म्हणून रोज त्याच्यावरती काही ना काहीतरी राजकारण करत राहायचं हे त्यांची आता सवय झालेली आहे. पण मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महायुतीला मोठं यश या कोल्हापूर जिल्ह्यामधून नक्की मिळेल. विद्यमान आमदार आपल्याबरोबर राहतील, बरोबरच आहेत ना, आता राहतील म्हणजे काय, विधानसभा निवडणूक आता आहेत ना बरोबर. लोकसभेला ही सीट धोक्यात येईल, पण आजच्या लोकसभा मतदारसंघानं इतिहास घडून दाखवला. तसा इतिहास पुनरावृत्ती विधानसभेला होणार. अरे पुनरावृत्ती होणार, विधानसभेला जास्तीत जास्त जागा आहे 100%.